मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक मटर रेसिपी। ही रेसिपी एकदम परफेक्ट बनवून तयार होण्यासाठी आज मी तुम्हाला खास टिप्स सांगितलेल्या आहेत आणि ही रेसिपी एकदम स्वादिष्ट बनण्यासाठी सर्वात शेवटी तडका कसा द्यायचा हे देखील सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हाफ कप बेसन थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया। थोडासा बेसनचा कलर आता चेंज झालेला आहे। असा कलर आल्याच्या नंतर आता हे बेसन आता आपण काढून घेऊया। 2 टेबलस्पून ऑइल घ्यायचं आहे। ऑइलच्या ऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता। 1/2 टेबलस्पून जिरे, 1/2 टेबलस्पून मोहरी, एक मीडियम साइजचा कांदा व्यवस्थित परतून घेऊया। कांद्याचा कलर जास्त चेंज होऊ द्यायचा नाही, थोडासाच कलर चेंज झाला पाहिजे। 2 मीडियम साइजचे टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि टोमॅटोला एकदम सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊया। टोमॅटो सॉफ्ट झाल्याच्या नंतर यामध्ये 1 कप मटर घ्यायचे आहे। मटरचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित तेलामध्ये तेल सुटेपर्यंत मटरला परतून घ्यायचं आहे। 1 कप चिरून घेतलेलं पालक टाकायचं आहे। पालकाचं प्रमाण तुम्ही जास्त पण घेऊ शकता, मी पालक थोडासा कमी घेतलेला आहे। आता पालकाला थोडंसं सॉफ्ट होऊ देऊया। त्यामध्ये उकळायची देखील गरज नाही, नाही कोणती झंझट करायची गरज आहे। एकदम साध्या पद्धतीने एकदम स्वादिष्ट अशी रेसिपी आपली बनून तयार होते। 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून काळा मसाला। हा काळा मसाला घरीच बनवलेला आहे, त्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। 1/2 टीस्पून चवीनुसार मीठ। सर्व मसाले आता भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। स्टार्टिंगला आपण भाजून घेतलेलं 1/2 कप बेसन यामध्ये टाकायचं आहे, थोडंसं मी कमीच टाकणार आहे। आधी आपण पाहूयात बाइंडिंग कशी येते आणि जर आपल्याला गरज वाटली तर आणखीन आपण बेसन थोडंसं यामध्ये टाकणार आहोत। फक्त बाइंडिंग साठी बेसन वापरायचं आहे। स्टार्टिंगला मी थोडंसं कमीच घेत आहे, कारण थोडंसं प्रमाण कमी किंवा जास्त पण लागू शकतं, ते तुमच्या टोमॅटोवरती डिपेंड आहे। जर टोमॅटोचा रस्सा जास्त असेल तर थोडंसं बेसन जास्त लागेल, नाहीतर थोडंसं कमी देखील लागू शकतं। कन्सिस्टन्सी मेंटेन होण्यासाठी यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे। नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाकायचं नाही, नाहीतर भाजीची चव बदलेल। पाण्याला व्यवस्थित आता भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आणि ही भाजी व्यवस्थित कन्सिस्टन्सी मध्ये येईपर्यंत शिजवून घेऊया। तुम्ही तुमच्या मनावर भाजीची कन्सिस्टन्सी थोडीफार कमी जास्त ठेवू शकता। थोडंसं पाणी आणखी लागेल। टोटल मी 1.5 ग्लास पाण्याचा यूज केलेला आहे आणि कमी गॅसवर आता आपण 5 मिनिटांसाठी भाजीला शिजवून घ्यायचं आहे। अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, थोडीशी पातळ। कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, फार थिक नाही आणि फार थिन पण ठेवायची नाही। आता ही आपली भाजी बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पण या ठिकाणी आपली भाजी पूर्ण रेडी नाही, एक स्टेप आपली आणखी बाकी आहे, ती देखील पहा। ही लास्टची स्टेप कुणीही स्किप करायची नाही, यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते। 2 टेबलस्पून ऑइल गरम केलेला आहे। 5 बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या। थोडासा लसूण लाल झाला की यामध्ये चौथ्या 2 मिरच्या टाकायच्या आहेत, तुम्ही लाल मिरची देखील यूज करू शकता। आता आपण गॅस बंद केलेला आहे। भाजीवरती आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, पहा। आणि गरम गरम आपण तयार करून घेतलेला तडका या कोथिंबीरीवरती टाकून घ्यायचा आहे। पहा किती छान आपली रेसिपी आता बनवून तयार आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। नक्की ट्राय करा ही रेसिपी। या रेसिपीमध्ये तुम्ही तिळाचा देखील वापर करू शकता। एकदम सुंदर अशी रेसिपी महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये पालक मटारची सब्जी आपली आता तयार आहे। पहा किती छान दिसत आहे, परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। पहा ही रेसिपी तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा फुलक्या सोबत किंवा नान सोबत देखील खाऊ शकता। पहा एकदम इन्स्टंट रेसिपी आहे आणि घरातीलच साहित्य वापरून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता।